इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून माझे संमेलनाध्यक्षपद नावाचा लेख. एके दिवशी मी कॉलेजला निघाले असतानाच पोस्टमनने एक पत्र दिले. घाईघाईने पायऱ्या उतरत मी ते फोडले, थोडेसे वाचले आणि परत घरात खुर्चीवर येऊन बसलेच. पुष्पा धावतच आतून आली. का आलीस? काय झाले अक्का? पत्र मुंबईहून आले होते. वा ल कुलकर्णी यांचे होते. त्या वर्षीच्या मुंबई साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली होती हे कळवण्यासाठी. इथे माझे कसे सुखात चालले होते. तवंदीचा वाडा जळून गेल्यापासून काकू आणि मुले इथेच होती. तेव्हा मुलांची काळजी नव्हती. नोकरीही ठीक चालली होती. त्यावेळच्या सरकारने प्राथमिक शाळेत गांधीजींची जीवन शिक्षण पद्धती चालू केली होती. मला त्या पद्धतीतील गाभा अतिशय पटला होता, म्हणून रस घेऊन ते काम करण्यात मी गुंतले होते. या सगळ्यात मी अगदी सुखात होते. आणि ही अस्वस्थ करणारी बातमी. घरी पाहुणे येणार असताना गृहिणी अगोदर रवा, पोहे, डाळीचे पीठ, साखर इत्यादीची तपासणी करते. तशी मी हे सर्व कशासाठी हाच विचार मनात करू लागले. असे काय होते माझ्याजवळ म्हणून हे पद माझ्याकडे येते आहे. मी BAच्या वेळी जो मराठीचा आणि साहित्याचा अभ्यास केला तेवढाच. माझा साहित्याचा व साहित्यशास्त्राचा अभ्यास MAच्या वर्गात नाव घालायचे राहून गेले तेव्हाच संपला होता. त्यानंतर संसाराच्या सुखकारक तपशिलात मी रमून गेले होते आणि आता तर संसार, नोकरी यात पूर्ण गुंतले होते. नाही म्हणायला शेले एकच कवितेचे पुस्तक, तेही लहानसे असे बाहेर आले होते. वा. ढवळे यांनी अत्यंत आपुलकीने ते काम केले होते. आणि अशा परिस्थितीत मी अध्यक्ष म्हणून कशी काय निवडले गेले माझे मलाच कळेना. मी कॉलेजमधूनच वालंना पत्र लिहिले. मला हे शक्य नाही, माझी तेवढी कुवत नाही. पण वालंनी ते मानले नाही. तुम्हाला सगळं शक्य आहे, फक्त भाषण तयार करा. जे काय लिहाल ते युनिक असेच असेल. असे त्यांचे उलट पत्र मी चक्रावलेच. ते पत्र घेऊनच मी डॉक्टर ग्रामोपाध्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, इंदिराबाई, तुम्हाला कसली काळजी एवढी? हा सर्व विचार त्यांनी केला असणारच. तुम्ही भाषण लिहा, मग बघू म्हणे. ताई आप्पांनी लिहिले, जरूर निमंत्रण स्वीकार, संधी सोडू नको. आणि वर लिहिले, जाताना मुलांना घेऊन जा, त्यांना सोहळा बघू दे. मग मी भाषण लिहायला पदर खोचला. माझ्याजवळ फक्त माझ्या कविता होत्या. त्यांच्या अनुषंगाने काही विचार होता. अध्यक्षपदांवरून झालेली जी भाषणे वाचली ऐकली होती त्यात आतापर्यंत विचार होते, वाद होते, पण असे काही नव्हते. मग मी जे माझ्याजवळ आहे तेच भाषणात मांडायला लागले. 8 दिवसात भाषण तयार केले. ग्रामोपाध्यांनी खरंच छान झालं आहे म्हटले आणि मी ते अध्यक्षपद स्वीकारले. मला सभेची भीती नव्हती. ज्यांनी शाळकरी पोरांच्या पुढे भाषण केले त्यांना थोरांच्या पुढे भाषण करायला भीती वाटत नाही असे मला वाटते. मला भीती होती माझ्या उणेपणाची. मुंबईच्या साहित्य शौंडांच्या तुलनेने मी किती क्षुल्लक होते. मुंबईची गर्दी, तिथला गजबजाट याची मला भीतीच वाटते. ती जरा कमी व्हावी, स्वस्त वाटावे म्हणून आधीच 2 दिवस भाऊ काकांकडे गेले. पुष्पा, रवी बरोबर होते. पुणे स्टेशनवर आप्पा ताई हार घेऊन आले होते. आप्पांचा पहिला हार स्वीकारला आणि अध्यक्षपद अंगात घुमू लागले. अगदी विचित्र असे वाटले, पण सुखकारकही
आणि हा अध्यक्षपदाचा माझा सुखकारक अनुभव इथेच ते मिळण्यापूर्वीच संपला असे आता वाटते. काही अनुभव आठवणी अशा असतात त्याच्यावर काळाचे कितीही थर बसले तरी त्याची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही. तसेच या अध्यक्षपदाचेही झाले. त्यावेळी जो मनस्ताप, जो क्षोभ झाला, आता तो त्यात नाही. पण त्याची जाणीव आहेच. ते 3-4 प्रसंग मला अजून जाणवतात. एक होता जेवणाचा, दुसरा होता बोटीतून सहलीचा आणि तिसरा होता माझ्या व्याख्यानाचा. आणखी एक होता तो शेवटचे पैसे चुकते करण्याचा. मी भाऊ काकांच्याकडे उतरल्यावर वाल एकदा भेटून गेले आणि वारा ढवळेही. वालोंनी कार्यक्रम सांगितला. आमच्या गाडीतून जायचे हे सांगितले. ढवळे मात्र सर्वसाधारण खुशालीच्या गप्पा मारून गेले. कदाचित त्यांचा या कार्यक्रमात भाग नसावा. असला तर मला माहीत नव्हता. म्हणजे मला काहीच माहीत नव्हते. त्यांनी बोलावले होते आणि मी आले होते इतकेच. जेवण कुठल्या तरी देवळात होते. मोटारीतून उतरून मी देवळाच्या चौथऱ्यावर जाऊन बसले. सूटबूट, साधा पोशाख, लेंगा जब्बा अशी दिमागदार माणसे ये जा करत होती. कुठे जायचे मला माहीत नव्हते. लेखिकाही कोणी दिसल्या नाहीत किंवा त्या आल्याच नव्हत्या. कुणाला ठाऊक पाऊण तासाने मला कुणीतरी आत बोलावले. पाटाकडे हात केला. मी बसले. मी एकटीच यायची होते. सगळी पंगत माझ्यासाठी खोळंबली होती असे दिसले. माझ्या शेजारी श्री नवरे होते. त्यांना मी कधी पाहिलेही नव्हते. आणखी एक कोणी होते. पाहिलेले असे होते फक्त प्रभाकर पाध्ये. ते दूर कुठे बसले होते. जेवणापूर्वी मला हात धुवायचे होते. पण कुणाला विचारायचे? मी मुकाट्याने 2 बाजूला 2 शिपाई असल्यासारख्या कैदेत जेवावे तसे काहीतरी जेवले. हात कुठे धुवायचे कोण सांगणार? कुणी उठेपर्यंत ताटकळत बसले. अत्रे उठले होते. त्यांच्या मागून निघाले. हात धुताना ते म्हणाले, तुम्ही कुठे होता? बसायची बैठक इकडे आहे, चला तिकडे. ते दालन इतके लहान होते. मी दाराच्या उंबऱ्यापाशी कशीबशी बसले. हा वेळ मात्र चांगला गेला, कारण सर्व मैफल अत्र्यांनी ताब्यात घेतली होती. इथे मी गंगाधर गाडगिळांना प्रथम पाहिले. 1.5 तासाने माझ्या व्याख्यानाच्या प्रती घेऊन वाल घाम पुसतच आले. मला हायसे वाटले. मला हायसे झाले एवढ्यासाठी की आता जायची सोय होईल. म्हणजे निदान वाट बघत राहायला नको का कुणास ठाऊक. पण त्या दिवशी नंतर मला कुणाशी बोलवेसेच वाटेना. आपले चुकले. आपण या विद्वज्जनांच्या सभेत यायला नको होते असे मनोमन वाटून गेले. बोटीच्या सहलीला मी पुष्पा रवीला घेऊन गेले. वालोंच्या मोटारीनेच गेले. तिथे सहलीबरोबर सुप्रसिद्ध गायक राम मराठे यांचे गाणे. इकडे बोट चालत असताना तिला अदबीने पण धसमुसळेपणाने वाट देत राहिलेला हिरवा निळा चमकदार समुद्र आणि इकडे गायकांच्या तानावर ताना. माझी आणि मुलांची बसण्याची सोय बैठकीच्या पुढेच. गायनात तसे मला शास्त्रीय असे समजत नाही आणि त्यांचे गाणे मुळीच मला रमवत नाही. पण आता करणार काय? आणि माझ्याबरोबर समुद्र बघायला आणि बोटीची हौस करायला आलेली लहान मुले, ती बिचारी कंटाळली. रडवे तोंड करून सारखी माझ्याकडे बघू लागली. अगदी भोकाड पसरायच्या बेतात आली. तशी मी गाणे संपताच उठले. त्यांना घेऊन बोटभर हिंडले. ओळखीचे कुणी नव्हते. 2-3 कुटुंबे होती. ती टिफिनमधील खाणे घेण्यात मग्न दिसली. तशीच परतले. पण आता जाग्यावर बसले नाही.
तिथेच एक लहानसा जिना दिसला. मुलांना पुढे करून मी वर गेले. मोकळ्या वाऱ्यात खूप बरे वाटले. आणखी 3-4 लोक तिथे गप्पा करत होते. त्यात होते वसंत बापट. मला इतका आनंद झाला. मुले समुद्र बघण्यात आणि मी बोलण्यात रमले. त्यांची मोठी बहीण सेवा सदनमध्ये माझ्याबरोबर शिक्षक होती आणि त्यांची बेळगावीच थोडी ओळख होती. तेवढा धागा बोलणे सुरू करायला पुरला. जेवते वेळची ती कैद आणि आता या गाण्याची शिष्टाचाराची कैद. याला काय बोटीतून सहल म्हणायचे? माझे मलाच हसू आले. बापटही त्याच कारणासाठी वर आले होते. गाणे संपले आणि मग मी मुले खाली गेलो. कुणी नावे ठेवली असतील त्यापेक्षा कितीतरी पट आनंद मुलांना आणि मला मिळाला होता. सेवा दलाच्या बिजलीच्या गोष्टींनी आम्हाला करमणूक दिली होती. शिष्टाचाराचा भंग करून मी अध्यक्ष या नात्याने चूक केली होती हे खरेच. पण ते लोक तरी काय कमी चुकले होते? या दोन्ही वेळी एक बाई म्हणून नव्हे, पण आपण निमंत्रित केलेली एक अध्यक्ष किंवा पाहुणे म्हणून तरी कोणी माझी विचारपूस निदान कर्तव्य म्हणून तरी करायला हवी होती. का केली नसेल ही मनाला रुखरुख लागली. एका बाईला पाहुणे म्हणून बोलवल्यावर तिला सोबत वा संगत म्हणून 2-3 तरी लेखिका हव्या होत्या असे मला मनापासून वाटले. मी कितीतरी असे समारंभ पाहिले होते आणि मी स्वतः कॉलेजमध्ये आयोजित केले होते. मला हे माहीत होते, स्त्रीच्या अडचणी स्त्रीच जाणू शकते. बोट म्हणा, तिथली सर्व ठिकाणी म्हणा, मला सर्वस्वी अपरिचित. बोटीवर मुलांना टॉयलेट रूम हवी होती तर मला वसंत बापटांना विचारावे लागले. घरी आल्यावर त्या समुद्राच्या लाटांऐवजी या लाटांनीच माझी झोप उडाली. व्याख्यानाच्या दिवशी मी, भाऊराव, वहिनी, मुले अशी त्या ठिकाणी गेलो. जागा भरत आल्या होत्या. कुठे जायचे, कुठे बसायचे हे कळावे म्हणून बाहेर थांबलो. तितक्यात एका खुर्चीवर ढवळे दिसले. तशी मी आत गेले. माझ्याबरोबरची मंडळी त्याच रांगेला कोणी उठवेपर्यंत बसू म्हणून बसली. ढवळ्यांनी पुढच्या रांगेतील खुर्ची ओढून मला दिली. मी लवकर आले होते की काय? ढवळे मला त्यांच्या घरी जेवायला नेण्याचा बेत ठरवत होते. मी दुसऱ्या दिवशीच निघणार होते. अर्ध्या-पाऊण तासाने एक मुलगी फुलाचा बॅच घेऊन आली. मी लावून घेताना ढवळे म्हणाले, चला आता, उद्या दुपारी तुमच्या घरी येतो. खुर्चीकडे जाताना पाय कापायला लागले. पुणे स्टेशनवर आप्पांचा हार घेताना जी उभार होती ती आता उरली नव्हती. पण शेजारी आमचे मामा वरेरकर, मला आपलीच मुलगी समजणारे आमचे मामा होते. समोरच्या रांगेत धीर द्यायला दादा विद घाटे होते. माई वरेरकर होती. हे लोक माझ्यासाठीच तर आले होते. व्याख्यानानंतर माईने आम्हाला घरी पोचवले. जसा काही हा आकाशवाणीवरीलच अनुभव. मला म्हणाले, मुली, तू छान बोललीस आणि छानच बोललीस. मी भरून पावले. दुसरे कौतुक माईने अगदी मिठी मारून केले. आम्ही घरी येऊन 2 तास होतात तोच 2 गृहस्थ आले. ते सेक्रेटरी होते. हे ऐकताच स्वयंपाकघरात वहिनींशी गप्पा मारत बसलेली मी बाहेर आले. त्यांची नावे मला माहीत नव्हती. मला दारात बघताच एकाने विचारले, बेळगाव मुंबई फर्स्ट क्लासचे पैसे किती हो? मला एक अडाणीबाई समजून ते गृहस्थ असे शिष्टाचाराला न शोभणारे मला विचारत होते. मी थोडा वेळ गप्प राहिले. त्यांना वाटले असावे मी हिशेब करते आहे. मी म्हटले, मी चौकशी केली नाही. मी 3ऱ्या वर्गाने बायकांच्या डब्यातून आले आहे. कारण एकट्या बाईनं पहिल्या वर्गात बसणं बरं नाही म्हणून, आणि मला त्याची सवयही नाही. मग पुढे मला काही बोलावेसेच वाटेना. एक बंद पाकीट त्यांनी भाऊरावांच्या हातात दिले आणि ते जातो म्हणून गेले. घरी आले तरी कित्येक दिवस मी ते पाकीट उघडले नव्हते. आणि मग त्या व्याख्यानावरही मजाच मजा लिहिली होती.
लोकसत्ताकारांनी अग्रलेख लिहिला, किडूक मिडूक आणि फोडणीचा भात. पण मला वाईट वाटले नाही. खरेच होते ते. माझ्याजवळ साहित्य संपन्नताही नव्हती, पण फोडणीचा भात अधिक चवदार लागतो हे संपादकांच्या लक्षात आले नव्हते. हा अनुभव मला का आला असेल? मी बरेचदा विचार केला. जाणवले ते असे, आपले साहित्यिक म्हणा, विचारवंत म्हणा, लेखनातून पुरोगामित्वाच्या किती उड्या मारत असले तरी प्रत्यक्षात मागासलेलेच असतात. निमंत्रित स्त्रीशी औपचारिक बोलणं त्यांना जमत नाही. घरी येऊन गप्पा मारतात, पण रस्त्यात कुठे त्याच बाई दिसल्या तर हसून ओळख दाखवणे हे देखील त्यांना जमत नाही. अशा उदारमतवादी साहित्यिकांच्या त्यांनी स्वतःच घालून घेतलेल्या धनुष्य रेखांचा हिशेब मांडला तर तो खूप होईल. दुसरे म्हणजे त्यांना स्वतःच्या दबदब्याचा मुखवटा काढून साधे सोपे चार माणसांसारखे वागता येत नाही. तिसरे म्हणजे पुरुष वर्गाला तपशिलात शिरायची सवय नसते, कारण घरी हे काम त्यांची गृहस्वामिनी करत असते, बाहेर त्यांचे दुय्यम अधिकारी करत असतात. या गोष्टी मी विसरू शकते, विसरलेच. पण एक गोष्ट मात्र मी विसरू शकत नाही, आणि अलीकडील साहित्य संमेलनापूर्वीची वादळे कसली धुळवड. पाहिली की तेच मनात रुजून राहते, ते म्हणजे कोणाला तरी टाळण्यासाठी तर माझ्यासारख्या या सर्वांच्या गावकुसाबाहेरच्या अशा मला बोलावले गेले नसेल. त्यावेळी या गोष्टी वृत्तपत्रात येत नसत, आणि मीही अशा संस्थांना आदर्श समजण्याच्या धुक्यात असल्याने अशा आतील प्रवादांविषयी अजाणच होते. ही शंका आली की माझी मलाच लाज वाटते. उगीचच या फंदात पडले एकदाच. पण अशा धुळवडीतही एक सुंदर पीस माझ्या हाती आले. याच कोणत्या तरी कार्यक्रमाच्या शेवटी मला एका मुलीने या तुम्हाला बोलावतायत म्हणून निरोप दिला. मी गेले. आतल्या बाजूला बैठकीवर एक बाई बसल्या होत्या. कृशबांधाच्या आजारी दिसल्या. मला बघताच म्हणाल्या, ये बस इथे. मला मुद्दाम बोलावलं. तुला मुद्दाम बोलावलं. तू बेळगावची ना? माझं माहेर काकती, बेळगावच्या जवळचंच की. म्हटलं आपल्या गावच्या या मुलीला भेटावं. अगदी बेळगावला आल्यासारखं वाटलं बघ. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्या सौ भालेराव होत्या हे समजले, आणि उठताना मी त्यांना नमस्कार करूनच उठले. मी काकती पाहिले होते. रस्त्यावरून जाताना त्यांचे घरही पाहिले होते. आज त्या घराची, बेळगावच्या लाल मातीची माहेरवाशीण मला बघून माहेर भेटल्याचा आनंद व्यक्त करीत होती. कोणत्याही नात्यापेक्षा हे मातीचे नाते मी विसरणार नाही. इंदिरा संत यांचा माझे संमेलनाध्यक्षपद नावाचा ललित लेख इथे समाप्त.